नमस्कार मंडळी, आज 19 फेब्रुवारी. तर सर्वप्रथम सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आज आपण बोदेगावचा वार गुरुवार शेळी बाजार बघू. तर बघा इथं मस्तपैकी गावरान बोकड आलेलं आहे. हो, काय किंमत सांगा? 14,000. तर बघा मटन म्हणजे कोणतं आहे ते? असं आहे का? तर हे बोकड बघा भारी आहे. ओरिजिनल गावरान आहे ते. असं आहे का? तुमच्याकडे काय असतात का? कायम कायम 10 शेळ्या आहेत. कायम असतात बोकड. पिंपळगावचे आहेत ना? हो, ठाकूर पिंपळगाव. ठाकूर पिंपळगाव. नंबर द्या तुमचा. 96 89 47 15 40. गावरान शेळ्या विठ्ठलच्या आहेत. बिटलच्या पण आहे. बरं ठीक आहे मंडळी, असंच आपला आजचा गावरान आहे. प्युअर गावरान आहे. बघू शकता तुम्ही. पुन्हा विठ्ठल आहे त्यामध्ये इथं एक आहे मागे. असं त्याच्यावर फोन करा. फोन बरं करा. ठीक आहे हे ठीक विठ्ठल. आहे. चला मंडळी, आजचा बोदेगावचा आपण शेळी बाजार कव्हर करतो थोडासा. बोकड बोकड तुमच्याकडे काय मासित का? बोकड काय मिळतात का? नंबर द्या. नंबर 74 98 20 46 26. नाव? हनुमान सीताराम कनो. तर बघा यांच्याकडे पण काय माशा पद्धतीने आपले बोकड मिळते. 32,000 रुपये जमते का? 32,000 सगळे असं आहे का? यांचं हा, चालू चालू आहे. याला इकडे या तुम्ही. हे बघा मंडळी, एका पाठी आहेत का सगळे बोकडे? बोकडे आहेत का संपूर्ण बोकडे आहेत बघा मंडळी. एकदाच बोला. जळगावकर आम्ही भोजगावचे, तुम्ही जळगावचे. फायनल बोला. म्हणलो अरे फायनल बोला. तुमचे 27 तुमचे राहिले, आमचे 32 आणि 33 राहिले. फायनल बरं एक बार बोलायचं. खटकून बोलायचं का? नाही बोलायचं आता. जे सोडून द्या सोडून. चला किती किंमत सांगितली ती? फोन नंबर द्या. काय मिळते का आपल्याकडे? कायम कळलं राहणार. सगळे ठीक आहे. फोन नंबर द्या. फोन नंबर आपला 90 काय तुमचं बोला बरं. नंबर द्या. नंबर द्या. हो तुम्ही 62 23 37. पूर्ण एकदा सांगा. 90 11 62 23 37. कायम बोकड पाठी शेळे सगळं मिळणार. चला मंडळी, बघू आजचा बोदेगाव शेळी बाजार थोडासा कव्हर करू. भरपूर अशा शेळ्या गावरान पण मिळतात आणि असे पद्धतीने बारकाले बोकड वगैरे सगळं मिळतंय. तर बघा मंडळी, अशा गावरान शेळ्या असतात. कुठलेच बाबा? पारेगाव, मालेगाव, माळेगावचे आहेत बाबा. काय किंमत सांगितली? 20,000. किती महिन्याची आहे? जवळ आली का? असं का? तर मंडळी बघा, अशा पद्धतीने आपल्या बोदेगाव शेळी बाजारमध्ये गावरान शेळ्या मिळतात. तर तुमच्याकडे काय मास का शेळ्या का घरगुती आपलीशी? असं का? नंबर आहे का तुमच्याकडे? फोन नंबर? कुठे मुलगा तिकडे गेला का? तर बघा मंडळी, अशा गावरान शेळ्या असतात बोदेगाव शेळी बाजारामध्ये. बाबा काय किंमत सांगितली? 16,000. खाली काय पाठी? कोणाचा घ्यायचा काय? ओ काय किंमत सांगा हिची? 25,000. खाली काय? तर मंडळी बघा, अशा पद्धतीने आपल्या इथं गावरान शेळ्या जास्त असतात. 25,000 किंमत सांगते. कायम शेळ्या असतात का आपल्याकडे? नंबर द्या ना तुमचा. 72 18. तर यांचा नंबर आहे. नाव काय? अशोक श्रीधर वैद्य. बालम टाकळीचे इथे. नमस्कार नमस्कार. ही बघा इथं एक शेळी होय. हिची काय किंमत सांगत हो? 25. किती महिन्याची काय? जवळ आलेली का? काय कमी जास्त होईल का नाही या वरात? कायम असतात का आपल्याकडे? नंबर द्या तुमचा. 89 तर बघा, अशा पद्धतीने आपल्या बोदेगाव शेळी बाजारामध्ये गावरान शेळ्या असतात. सध्या बाजार कसे आहेत बरोबर? घ्यायला घेत का? असं आहे, माल आलेला आहे सध्या पोळा. सकाळ सकाळच असतंय. तर बघा मंडळी,
तर मंडळी आपण म्हणजे आठवड्याचा बाजार कव्हर करत असतो बघा. अशा पद्धतीने आपल्या बोदेगावमध्ये गावरान शेळ्या मिळत असतात. हे बघा इथून तिथून सगळ्या गावरानच आहेत. बोला कोणत्या आहेत? काय किंमत सांगत 30,000. किती खाली काय आहे? पाठबोकड काही कमी जास्त होईल का नाही? कायम मिळतात का? कायम मिळतात आपल्याकडं? नंबर सांगा. नंबर सांगते. नंबर सांगा ना मग. हो ठीक आहे. यांच्या शाळा आहेत. नंबर द्या एकदा. नंबर तुमच्याकडे बी. तर ठीक आहे. अशा पद्धतीनं गावरान शेळ्या मिळत असतात आपल्या बोदेगाव मध्ये. यांच्याकडे नंबर नाही, पाठंदर नाही नंबर, पण कायम म्हणजे भारी शेळ्या असतात आपल्या बोदेगाव मध्ये मिळत असतात. गावरान असतात ना. तर ठीक आहे. अशा म्हणजे सांगायच्या गावरान मिळतात, सगळ्या जातीचे मिळतात.